तुम्हाला कधी असं वाटलं की इंटेरियर आणि वास्तू हँड इन हँड जाऊ शकतं? ऍक्च्युली मला तसं व्हिज्युअलायझेशन होत होतं, म्हणजे कंटिन्यू पहिल्यापासून असं व्हायचं की काय म्हणजे माहित नाही कधी असं झालं की म्हणजे गोष्टी दिसायच्या त्या घडायच्या, किंवा कधी बोललं तर त्या गोष्टी खऱ्या व्हायच्या. जेव्हा वास्तू आपण घेतो तेव्हा काही तोडता न फोडता काही वास्तूमध्ये चेंजेस करू शकतो का आपण? हो, करू शकतो ना. तोडफोड न करता कसं असतं की आपल्याला क्रिस्टल रेमेडीज करता येते, त्यानंतर कॉपर वायरिंग करता येते. तर मग ह्या गोष्टींनी बऱ्यापैकी म्हणजे आपण म्हणतो ना की असं 100% वास्तू तर कोणाची नसते. आपण जर आता फ्लॅट जरी घ्यायला गेलो तर 70 to 80% वास्तू असते. सो एक ऑफ बीट मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. गरीब लोकांच्या घरामध्ये आणि श्रीमंत लोकांच्या घरामध्ये तुम्हाला काय डिफरन्स कळतो? त्यांच्यामध्ये असं होतं की म्हणून श्रीमंत लोकांचं असं होतं ना की प्रॉपर सगळं सेटअप होतं आणि ते खूप ग्रो होती, आणि ह्यांचं सेटअप करताना ह्यांना स्ट्रगल पण खूप करावं लागतं. तर पहिल्या माझ्या ह्या गोष्टी चेक केल्या तर की निगेटिव्हिटी कुठून सप्लाय होते, म्हणजे पहिलं तेच बघावं लागतं. मग त्यानंतर घरात गेल्यानंतर पूर्ण घर चेक केलं जातं. तर घराच्या डोअर आपण म्हणतो ना एंट्रन्सची दिशा, त्यानंतर किचन, टॉयलेट, बाथरूम ह्या गोष्टी मेन आहेत. तर मग ह्या गोष्टी बघितल्या आणि त्यानंतर मग आपण बेडरूम्स वगैरे हे सगळं. नमस्कार, एमएलए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा आणि आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत ते इंटेरियर फील्डमध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करतात. सो मनापासून स्वागत करूया तुलसी जुनावले आंबेठाणकर. सो वेलकम तुलसी मॅम, कशा आहात तुम्ही? मस्त. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? छान वाटते, खूप मस्त वाटतंय? हो. ओके, सो आज आपण कॅन्डिडेट गप्पा मारणार आहेत. तुमच्या इंटेरियर प्लस वास्तू ह्या विषयावर आपण आज बोलणार आहेत आणि खूप सारे इन्फॉर्मेशन आज आपल्या दर्शकांना मिळणार आहे. सो तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपण सुरुवात करूया. मॅम, 10 वर्षापासून इंटेरियरमध्ये आहात. सो कशी सुरुवात झाली या इंटेरियर फील्डची? इंटेरियर फील्डची म्हणणार तर मी आधी कसं झालं की जॉब करत होते. ओके. तर असं आधी CA करायचं असं डोक्यात होतं, पण असं विचार जास्त केला नव्हता. पण CA ऑफिसमध्ये मी जॉबला लागले होते. मग त्यानंतर घरून असं होतं की जॉब करायचा नाही, आणि मग टाइम पण खूप घेतात बरेच, म्हणजे CA करायचं म्हणजे टाइम लेंदी प्रोसेस आहे. मग त्यानंतर विचार केला की मग इंटेरियर म्हणजे नाही का काहीतरी बिझनेससाठी, म्हणून इंटेरियर फील्डमध्ये मी हे केलं, म्हणजे ऍडमिशन घेतलं आणि इंटेरियर करायला लागले. ओके. मग 2 इयर्सचा कोर्स होता. तर मग 2 वर्ष इंटेरियरचा कोर्स केला. त्यानंतर एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, मग जॉब केला, आणि मग जॉब करता करता अजून पुढे असे साइट्स वगैरे येत गेले, मग स्वतःचं पर्सनल इंटेरियर चालू केलं. ओके. सो आपण ह्या फील्डमध्ये तर फील्डबद्दल तर तुमच्याबद्दल बोलणारच आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त मला तुमच्या लहानपणीच्या आठवणीवर जास्त फोकस करायचं आहे की तुम्ही लहानपणी कसे होतात? नॉटी होतात का? म्हणजे मी खूप शांत होते. खूप शांत होतात. ओके. लहानपणी सिन्सिअर होण्याविषयी बोलायचेच नाही जास्त बोलायचे. ओके. म्हणजे कोणी जेवढा प्रश्न विचारला ना तर तेवढंच उत्तर द्यायचे. तर लहानपणी माझं बोलणं खूप कमी होतं. जास्त अशी अटॅचमेंट कोणासोबत होत नव्हती, किंवा सिलेक्टेड असे म्हणजे फॅमिली मेंबर म्हणले तर सिलेक्टेड फॅमिली मेंबर सोबतच अटॅचमेंट, किंवा फ्रेंड्स ग्रुप म्हणलं तरी सिलेक्टेड. असं आणि जास्त असं बोलायचे नाही मी कोणासोबत. खूप शांत राहायचे. ओके. ओके. आणि मग तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं? मम्मी पप्पा वगैरे, बहीण भाऊ? पप्पा होते, खूप स्ट्रिक्ट होते. तर पप्पा जोपर्यंत म्हणजे पप्पा माझे लवकर एक्सपायर झाले, म्हणजे मी FYSY ला गेल्यानंतर माझ्या पप्पांची डेथ झाली. पण तोपर्यंत जोपर्यंत पप्पा होते, पप्पा स्ट्रिक्ट होते. पहिल्यापासून आमचं म्हणजे असं फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं तर मम्मी पप्पा मी आणि माझी बहीण, तर आमचं शॉप होतं किराणा मालाचं. तर मग असं पप्पा स्ट्रिक्ट असल्यामुळे पप्पांचं असं असायचं की तुम्ही सगळं शिकून घ्या, तुम्ही असं राहू नका, म्हणजे स्टडी सोबत, म्हणजे अभ्यासात तर तशी मी होते, हुशार होते, असं नाही नव्हते, पण त्यांचं असं होतं की अभ्यासासोबत तू थोडंसं नाही का जनरल नॉलेज, सोशल शिकायला पाहिजे, की पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहता यायला पाहिजे. म्हणून मग पहिल्यापासून शॉप मध्ये बसवणं, किंवा काहीतरी म्हणजे नाही का आपण म्हणतो ना की ते आम्हाला पुश करायचे. ठीक आहे, कुठे माल जरी, आता माल तर शॉपवर यायचाच, पण तरी सुद्धा कधी आला नाही तर मग जाऊन इथून तुम्ही घेऊन या. म्हणजे एवढं ते म्हणजे होते की तुम्ही करा तर तुम्ही पुढे जाल. बरोबर. स्क्रॅच पासून तुम्हाला सगळं शिकवलं. ओके. आणि आई बद्दल काय बोलाल? मम्मी म्हणजे तशी हाऊसवाईफ होती आणि शॉप पण सांभाळायची, म्हणजे तसं फॅमिली बिझनेसच होता आमचा तो. तर मग शॉप वरती होता आणि शॉप खाली होता आणि आम्ही राहायला वरती होतो, त्याच्यामुळे ते होऊन जायचं मॅनेज. ओके. ओके. सो ह्या इंटेरियर फील्ड मध्ये जेव्हा तुम्ही आलात तेव्हा पहिली ऑर्डर तुम्हाला कशी मिळाली? पहिली ऑर्डर तशी रिलेटिव्ह थ्रू मिळाली. मी जॉबला लागले होते, 6 महिने झाले होते, तर आता बऱ्यापैकी कळतं की सगळ्यांना की इंटेरियर केलंय, तर मग त्या फील्ड मध्ये आहे. तर मग असं एका रिलेटिव्ह थ्रू आली ऑफर, आणि पहिलं कामच आलं ते मोठं आलं, बंगलोच आलं. त्यामुळे बरंच काही शिकता आलं, अचीव्ह करता आलं, का तर बंगलो म्हणलं की सगळंच येतं. बरोबर.
त्यामुळे ते मग ती ऑर्डर म्हणजे बेस्ट झाली. म्हणजे थोडा पहिल्यांदी असं झालं ना की स्टार्टिंगला थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागलं. पण माझ्यासोबत माझ्या बहिणीने पण इंटेरियर केलं होतं, त्यामुळे आम्ही दोघी होतो. तर आम्ही मॅनेज करायचो की म्हणजे दोघी मिळून म्हणजे ती साईट केली. बर, भारी भारी. सो जेव्हा तुम्ही म्हणजे इंटेरियर आणि वास्तू हे ह्या वास्तूमध्ये पण तुम्ही आहात, ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पण आहात, वास्तुशास्त्राचं पूर्ण नॉलेज तुम्ही घेतलेलं आहे. तुम्हाला कधी असं वाटलं की इंटेरियर आणि वास्तू हँड इन हँड जाऊ शकतं? ऍक्च्युली मला तसं व्हिज्युअलायझेशन होत होतं. म्हणजे कंटिन्यू पहिल्यापासून असं व्हायचं की काय म्हणजे माहित नाही कधी असं झालं की म्हणजे गोष्टी दिसायच्या त्या घडायच्या, किंवा कधी बोललं तर त्या गोष्टी खऱ्या व्हायच्या. तर मग त्यानंतर समजत काहीच नव्हतं की हे काय होतंय म्हणजे नाही का. तर मग त्यानंतर इंटेरियर करता करता वास्तूची तर असं पण आहे की बऱ्याच लोकांना गरज लागते की वास्तूप्रमाणे करायचंय, की वास्तूप्रमाणे त्यांना इंटेरियर हवंय, वास्तूप्रमाणे त्यांना त्यांचं घर ठेवायचं, ऍटलीस्ट बेसिक तरी लोकांना हवं असतं. मग ते करता करता मग असं आलं की व्हिज्युअलायझेशन झालं. मग त्यानंतर मग वास्तूमध्ये मी प्रॉपर शिक्षण घेतलं वास्तूचं. वास्तूसोबत ते कुंडलीचं थोडंफार शिकवतात. मग त्यानंतर शंकर महाराज आहे, त्यांनी मला दर्शन दिलं आणि मग त्यांच्या दर्शनानंतर मग वास्तू, ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी मग मी खूप पुढे गेले. खूपच सुंदर, खूपच सुंदर. सो हे खूप रेअर कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये वास्तू आणि इंटेरियर हँड इन हँड जातात. कारण आपण काय करतो की इंटेरियर वाल्याला बोलवतात आणि इंटेरियर झाल्यानंतर प्लॅन सगळा झाल्यानंतर मग वास्तूला बोलवतात, वास्तू जो करतोय तो, आणि मग ते प्लॅन मध्ये परत त्याला चेंजेस करावे लागतात. पण इथं असं आहे की पहिले वास्तूच ज्याला नॉलेज आहे तोच तुमचा प्लॅन करणार आहे इंटिरियरसाठी. सो खूप सारे ड्रॉबॅक्स जे आहेत वास्तूमधल्या त्या ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही इंटिरियरचं काम करता तेव्हा तुमच्या ते काय होतं त्याला काढून टाकल्या जातील आणि तो प्लॅन एकदम परफेक्टच होईल. त्याच्यानंतर तुम्हाला काही चेंजेस करायची गरज नाही लागणार. सो सुपर्ब म्हणजे हे चालू आहे. सो एक ऑफबीट मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. गरीब लोकांच्या घरामध्ये आणि श्रीमंत लोकांच्या घरामध्ये तुम्हाला काय डिफरन्स कळतो? डिफरन्स असा असतो, आता गरिबांचं घर म्हणलं ना तर आपण वन रूम पकडून चालतो की काही काहींची वन रूम असते, काही काहींचं वन रूम किचन असतं. मोस्टली ते म्हणलं की 1 BHK पण असतात, पण वन रूम किचन. तर आणि मोठ्या लोकांची जर आपण घरं बघितलं तर प्रॉपर 2 BHK 3 BHK असतात. तर मग ते सेट करायला इझी जातं. म्हणजे जसं आपण म्हणतो झोपण्याची जागा, प्रॉपर बेडरूम ते सेट करता येतं, किचन सेट करता येतं. आणि जर आपण एक रूमचं आहे तर एक रूम मध्ये तुम्ही एवढ्या 4 दिशा कशा सेट करणार? का तर आपल्याला किचन सेट करायचंय, देवघर सेट करायचंय, टॉयलेट बाथरूम सेट करायचंय आणि प्लस झोपायची जागा. तर मग ह्या सगळ्या गोष्टी सेट करणं थोडं डिफिकल्ट जातं. म्हणजे 2 गोष्टी आपण करू शकतो तर 2 गोष्टी त्या बॅक फुटला येतात, असं होतं. तर मग त्यांच्यामध्ये असं होतं की म्हणून श्रीमंत लोकांचं असं होतं ना की प्रॉपर सगळं सेटअप होतं आणि खूप ग्रो होती. आणि ह्यांचं सेटअप करताना ह्यांना स्ट्रगल पण खूप करावं लागतं. प्लस आपण बघितलं ना तर वास्तूमध्ये मेन गोष्ट अशी असते ना की जेव्हा तुम्ही तुमचं घर ठेवता ना ते प्रॉपर ठेवायला लागतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की पसारा नको किंवा कपडे इकडे तिकडे हँग नको. आता श्रीमंत लोकांची घरं म्हणली तर प्रॉपर असं आपण म्हणतो वॉर्डरोब आहे, क्लॉसेट आहे, की सगळं पूर्ण ते व्यवस्थित लावून ठेवतात. आणि गरिबांच्या इथं असं की डोअरच्या मागे हँग केलंय किंवा घरात कुठेतरी हँग केलंय, मग ह्यानी तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरत जाते आणि मग त्याचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफवर पडत जातो. ओके ओके. सो खूप सुंदर उत्तर दिले तुम्ही याच्याबद्दल. वास्तूमध्ये तर अजून खूप नॉलेज आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायचं आहे आणि खूप काही गोष्टी तुमच्याकडनं शिकायच्यात. जेव्हा वास्तू आपण घेतो तेव्हा काही तोडता न फोडता काही वास्तूमध्ये चेंजेस करू शकतो का आपण? हो, करू शकतो ना. तोडफोड न करता कसं असतं की आपल्याला क्रिस्टल रेमेडीज करता येते, त्यानंतर कॉपर वायरिंग करता येते. तर मग ह्या गोष्टींनी बऱ्यापैकी म्हणजे आपण म्हणतो ना की असं 100% वास्तू तर कोणाची नसते. आपण जर आता फ्लॅट जरी घ्यायला गेलो तर 70 to 80% वास्तू असते. मग त्याप्रमाणे आपण 70 to 80% इफेक्ट आपण देऊ शकतो विदाउट तोडफोड. बरोबर. ओके, खूप छान. म्हणजे काही न तोडफोड करता सुद्धा आपण वास्तूमध्ये चेंजेस करू शकतो आणि पॉझिटिव्ह इफेक्ट आणू शकतो. सो जेव्हा तुम्ही साईट व्हिजिट करता, साईट व्हिजिट केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय काय ऑब्झर्व करता? साईट व्हिजिट केल्यानंतर आधी मी जर एखाद्या कुठल्या साईटवर गेले ना तर पहिल्यांदा जागा बघते की ती जागा कशी आहे. का तर त्या जागेवरती गेल्यानंतर आपल्याला त्याच्या वाइब्स मिळतात की ती जागा कशी आहे, किंवा तिथे आजूबाजूच्या एरियावरनं आपल्याला कळून जातं. आता बऱ्याचदा असं म्हणतात ओढा नसावा, नदी नसावी. तर पहिल्या माझ्या ह्या गोष्टी चेक केल्या तर की निगेटिव्हिटी कुठून सप्लाय होते, म्हणजे पहिलं तेच बघावं लागतं. मग त्यानंतर घरात गेल्यानंतर पूर्ण घर चेक केलं जातं. तर घराच्या डोअर आपण म्हणतो ना एंट्रन्सची दिशा,
त्यानंतर किचन, टॉयलेट, बाथरूम ह्या गोष्टी मेन आहेत. तर मग ह्या गोष्टी बघितल्यात आणि त्यानंतर मग आपण बेडरूम्स वगैरे हे सगळं बघतो. ओके ओके. सो प्रत्येक गोष्ट खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे. हो, वास्तूची वाइब्स पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही जेव्हा रेमेडीज देतात आणि काही पॉझिटिव्ह चेंजेस त्यामध्ये होतात, तर त्यानंतरचा फीडबॅक कसा असतो लोकांचा? म्हणजे आतापर्यंत तर मला फीडबॅक चांगला आलेला आहे. म्हणतो ना आपण की म्हणजे माहित नाही मला, मे बी शंकर महाराजांची कृपा असल्यामुळे माझ्याकडनं जे केलं जातं ते पॉझिटिव्ह पण होत असेल. पण आतापर्यंत जेवढ्या लोकांचं केलं ना, मला निगेटिव्ह रिव्ह्यू कधी आतापर्यंत नाही आले. म्हणजे जेवढे आले ते पॉझिटिव्ह आले. मी आतापर्यंत कधी ऍड नाही केली किंवा काही नाही केलं, पण जे माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणतो ना आपण, असेच क्लायंट माझ्याकडे आले. म्हणजे आता एखाद्यांच्या घरांचं केलं, मग त्यांना फरक पडला, मग त्यांनी रेफरन्स दुसऱ्यांना दिला, तर असेच येत गेलेले आणि फरक पडलाय लोकांना. लोक स्वतः फोन करून मला सांगतात, मॅडम खूप फरक वाटतोय. किंवा जर समजा एखादं कधी कधी असं होतं ना की मी क्रिस्टल रेमेडीज करते आणि निगेटिव्हिटी जास्त झाली ना, ते क्रिस्टल्स पडतात किंवा त्यांचा कलर डाऊन होतो. मग त्यानंतर त्या घरामध्ये त्यांना ते निगेटिव्हिटी जाणवायला लागते की म्हणजे एक ग्रोथ, म्हणजे असं आपण म्हणतो स्मूथली चाललेलं असतं ना, ते कुठेतरी त्यांचं गाडी हलती. तर मग त्यावेळेस ते कॉल करतात, मॅडम असं झालं की नाही का, खूप व्यवस्थित होतं. पण आणि कधी कधी असं होतं, मी बघितलंय की बऱ्याचदा कोणाचे तरी रिलेटिव्ह येऊन गेलेत किंवा घरात कोणतरी येऊन गेले, पाहुणे येऊन गेले. आता माहित नाही, प्रत्येकाच्या वाईब्स वेगळ्या असतात. म्हणजे कोणाच्या आपण वाईब सांगू शकत नाही. म्हणजे मी म्हणत नाही की पूर्ण निगेटिव्ह असतात, पण एक आपण म्हणतो ना की असू शकतात, नजर लागू शकते, कारण की बाकीच्या गोष्टी असतात. तर मग त्यांनी मी क्रिस्टलचे कलर उतरलेले किंवा क्रिस्टल्स पडलेले हे बघितलेले. तर मग त्यानंतर मग ते मी स्वतः चार्ज करून देते. मग ते चार्ज करून दिल्यानंतर लावल्यानंतर परत ते आपण म्हणतो पॉझिटिव्ह व्हायला स्टार्ट होतं. वा, खूप सुंदर. सो अशा काही रेमेडीज आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या वाइब्स पण चेंज करू शकतात, किंवा क्रिस्टल रेमेडी झाली किंवा कॉपर वायर, राईट? कॉपर वायरिंग होतं. हां. सो अशा काही असतात. सो मला थोडंसं जागेबद्दल विचारायचं आहे तुम्हाला, की त्रिकोणी जागा नसावी किंवा जागा अशी आयताकार किंवा अशी नाही का नसायला पाहिजे. सो ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली जागेचं कसं असतं, त्रिकोणी जागा असेल ना तर तिथं तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार कसं, म्हणजे जर आपण सायंटिफिकली पण बघितलं बरोबर, तर त्रिकोणी जागेवर कन्स्ट्रक्शन करता येत नाही. दुसरी गोष्ट, त्रिकोणी जागा असेल ना तर तो कोण तयार होतो, म्हणजे तुमची वास्तू कधी सरळ नाही येणार. एक तर वास्तूमध्ये दिशा विदिशा हे बघावं लागतं. मग तुमची वास्तू टिल्ट होणार, मग ती विदिशा आहे ना, विदिशा वास्तू खूप जास्त त्रास देते. मग त्यामुळे काय होतं, अशा वेळेस जर समजा चौकोन जरी पूर्ण नसेल किंवा कुठे थोडाफार कोण आला असेल, तर आपण त्याला स्क्वेअर करून ती जागा यूज करू शकतो, युटिलाइज करू शकतो. पण पूर्ण त्रिकोणी जागा युटिलाइज करणं खूप डिफिकल्ट जातं, कारण तुम्ही कोण कट करत गेल्यानंतर मध्ये तुम्हाला मिळणार किती पॅसेज. बरोबर. सो जागा जेव्हा तुम्ही घ्याल त्याच्या आधी वास्तुशास्त्राने किंवा इंटेरियर वाल्याकडनं थोडंसं त्याचं पाहणी करून घ्या, जेणेकरून ती जागा त्रिकोणी किंवा थोडंसं वेगळा आकार नसावा. ओके. सो त्यानंतर आपण येऊ झाडाबद्दल, की वास्तूमध्ये झाडांचं खूप इम्पॉर्टन्स आहे, की प्रत्येकाला बंगल्यापुढं झाडं लावायचे. सो कुठले झाडं लावायला पाहिजेत आणि कुठले अवॉइड करायला पाहिजे? तर कसं असतं की जर आपण बघितलं ना, तर पहिली गोष्ट की तुम्ही झाडं लावताय कुठे. जर तुम्ही उत्तर दिशेला झाडं लावत असाल तर ती जास्त हाईटची नाही लावायला लागत. तुम्ही जर दक्षिणेला लावत असतात तर लावू शकता, पण वड, पिंपळ ह्यांसारखी झाडे तुम्ही लावू नाही शकत, का तर त्यांची शॅडो आपण म्हणतो ना की घरावर पडलेली बिलकुल चांगली नसते. तर त्यामुळे ती झाडं तुम्ही अवॉइड करू शकता. त्यानंतर अशोकाचं झाड हाईटला आहे पण ते चांगलं आहे, म्हणजे ते निगेटिव्हिटी नाही देत, ते पॉझिटिव्हिटी देतं. त्यानंतर प्राजक्ताचं झाड आहे की ते खूप पॉझिटिव्हिटी देतं, पण ते कुठे लावायचं त्याची दिशा ही प्रत्येक ठरलेली असते आणि त्यानुसार तुम्ही लावू शकतो. आणि इंडोर प्लांट पण जर तुम्ही म्हणताल तर इंडोर मध्ये तुम्ही बऱ्याचदा मी बघितले की बरेच लोक मनी प्लांट लावतात. म्हणजे मी स्वतः व्हिजिटला जाते तेव्हा लोकांच्या घरामध्ये मनी प्लांट असतं, पण त्यांच्याकडे असं असतं की पण तसा पैसा राहत नाहीये किंवा पैसा जातोय. पण मनी प्लांटचं कसं होतं ना की प्रत्येक गोष्ट आपण म्हणतो ना की जितकी पॉझिटिव्ह आहे ना तितकी निगेटिव्ह पण आहे. बरोबर. त्यामुळे मनी प्लांटचा असा विषय की जर ते सरळ ग्रो होत असेल ना तर ठीक आहे, ते सरळ ग्रो नसेल होत किंवा ते उलट झालं किंवा ते तुमच्या घरावर खूप जास्त चढलंय तर मग ते चालत नाही, मग त्याने तुमचा मनी लॉस होतो. ओके. मोस्टली मी अशी झाडं अवॉइड करायला होते, का तर कसं होतं की पॉझिटिव्ह असेल तर ठीक आहे, पण जर निगेटिव्ह इफेक्ट दिला तर मग काय उपयोग नाही ना. बरोबर. सो मनी प्लांटने मनी येतो, पण त्याचे दुसरे पण साइड इफेक्ट आहेत. सो लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की मनी प्लांट लावायचं म्हणजे पैसा येतो असं नाहीये, त्याचे सगळे प्रोज अँड कॉन्स बघायला पाहिजेत. ओके. सो आपण आउटडोअरचे झाडं बघितली, आता इनडोअरचे झाडं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? इनडोअर मध्ये म्हणतात तर स्नेक प्लांट आहे, ते स्नेक प्लांट तुम्ही लावू शकता. ते पॉझिटिव्हिटी खूप जास्त देतं. म्हणजे आता मी जसं तुम्हाला बोलले, तुमच्या घरात कोण लोक येऊन गेली, कोणाच्या वेळेस तुम्हाला माहित नाही, पण ते झाड असं आहे ना की ते निगेटिव्ह वाईब्स कव्हर करतं आणि ते पॉझिटिव्हिटी घरामध्ये ठेवतं.
तर त्यामुळे फक्त त्याची दिशा लावण्याची आहे. ते मोस्टली नॉर्थ साइडला लावलं जातं. पण तरी सुद्धा तुमचं घर कसं आहे, तुमच्या घराची नॉर्थ दिशेला काय किंवा एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी बघूनच ते लावावं लागतं. नाही तर मी नॉर्थला सांगितलं नॉर्थ प्रॉपर नॉर्थ यायला पाहिजे. ओके, असं होतं. ओके. सो इंडोर मध्ये अजून बऱ्याच गोष्टी येतात इंडोर प्लांट्स मध्ये. जसं बांबू ट्री आहे जे आपण टेबलवर ठेवतो किंवा नाही का डायनिंग टेबल किंवा ह्याच्यावर असतं ते. सो त्याबद्दल काय सांगाल? बांबू ट्री चांगलं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे ते. तर तुम्ही तुमच्या स्टडी टेबलवर म्हणा, वर्किंग टेबलवर म्हणा, ते वापरू शकता. फक्त एक त्याची हाईट किंवा आपण म्हणतो ते जास्त ग्रो नाही व्हायला लागत. बरोबर. ते लिमिटेड हाईट पर्यंतच असतं, म्हणजे तेवढंच ठेवायचं असतं. कधी कधी असं असतं ना की खूप वाढत जातात ते, मग ते वाढत गेलं ना मग ते नाही चालत. किंवा सुकलेली झाडं तर ऍक्च्युली अवॉइडच करावी. मग ते कोणते असो, घरात सुकलेली झाडं ठेवूच नाही. ओके. सुकलेली झाडं नसायला पाहिजे, कारण त्यांनी निगेटिव्ह एनर्जी जास्त येते. ओके. सो झाडं झाली. आता घराच्या दिशेबद्दल बोलूया आपण. सो खूप साऱ्या वेळेस असं होतं की दक्षिणमुखी घर आहे आणि दक्षिणमुखी घरामुळे भरपूर त्रास होतोय. सो असं असतं का, म्हणजे दक्षिणमुखी घरामुळे त्रास होतो वगैरे? दक्षिणमुखी घराचं कसं असतं ना की दक्षिणमुखी म्हणजे आपण म्हणलं ना तर ती यमाची दिशा आहे, ती स्पष्ट बोलायचं झालं. बरोबर. म्हणजे ते जर बघितलं तर तिकडून आपल्याला पॉझिटिव्ह असं काही मिळणार नाहीये. त्यामुळे दक्षिणमुखी घर असेल ना तर तुमच्या घरातनं बऱ्याचशा गोष्टी ह्या बाहेरच जात राहतात. म्हणजे तो पैसा असो किंवा तुमचे हेल्थ इश्यूज असो ते स्टार्ट होतात. तर मग ते असे निगेटिव्ह इफेक्ट व्हायला सुरुवात होती दक्षिणमुखी घराची. मग जर ज्यांचं दक्षिणमुखी घर आहे तर त्या लोकांचं बघितलं ना तर खूप पैसा खर्च त्यांचा हेल्थवर होत असेल. ओके. आणि कळत नाही की अचानक कसे आजारी पडतात किंवा छोटं मोठं दुखणं झालं तरी ते खूप पैसा जातो. ओके, ओके. सो मग ह्यासाठी काय त्यांनी करू शकतात का? ह्याच्यावर काय रेमेडी असं? दक्षिणमुखी घर असेल ना तर एक असतं की तुम्ही पार्टिशन टाकून त्याचा जे एंट्रन्स आहे ना त्याची दिशा तुम्ही चेंज करू शकता. ओके. नाही आता फ्लॅट सिस्टीम मध्ये तुम्ही कसं फ्लॅट सिस्टीम मध्येच की लॉबी असते किंवा आपण एंट्री करतो ना तर मग पार्टिशन टाकून ते रिकव्हर होतं. आणि प्लस तुम्ही मग ते पार्टिशन जे टाकणार ना त्याला तुम्ही मिरर लावू शकता की म्हणजे जी येणारी एनर्जी आपण ती रिटर्न पाठवतोय. ओके, सुपर्ब, सुपर्ब. सो हे खूप चांगलं त्यांनी सांगितलंय उपाय की जेणेकरून दक्षिणमुखी घराला आपण अवॉइड करू शकतात. सो घराच्या दिशेकडनं आता येऊ आपण किचनकडे. सो किचन ओटा कुठल्या दिशेला असायला पाहिजे? किचन ओटा तर तसं पूर्वेकडेच असायला हवा. आता पूर्वेकडे गृहिणीची पाठ पश्चिमेकडे असायला पाहिजे आणि किचन ओटा पूर्वेकडे असायला हवा. आणि बऱ्याच जणांचं मी बघितलं की वेस्ट साइडला असतो, म्हणजे पश्चिमेकडे असतो. पण पश्चिमेकडे काय होतं ना की हेल्थ इश्यूज व्हायला स्टार्ट होतात जर पश्चिमेकडे किचन ओटा असेल तर. आणि तसा तो दक्षिणेकडे असेल तर दक्षिणेकडे एवढे काही साईड इफेक्ट नाही होत. आणि पूर्वेकडे तर सगळ्यात बेटर ऑप्शन आहे. आणि उत्तरेकडे असेल तर मनी लॉस होतं. बरं. उत्तरेकडे असेल तर मनी लॉस होतं. आता तुम्ही गॅस ठेवताय म्हणजे तुम्ही तुमचे मनी कुठंतरी म्हणजे तिथं अग्नी येतोय ना, म्हणजे जिथं तुम्हाला ओपन हवाय तिथं तुम्ही अग्नी ठेवल्यानंतर ती एनर्जी तिथं स्टक होणार आहे किंवा ती जाणार आहे. बरोबर. ओके. सो त्यानंतर आपण येऊया देवघराकडे. सो देवघर हा मार्बलचं नसलं पाहिजे असं म्हणतात आणि मोस्टली लाकडी असायला पाहिजे. तर ह्यामध्ये किती तथ्य आहे? मार्बलचं तुम्ही बघितलं तर बरेच लोक ठेवतात मार्बलचं. बरेच लोकांचं असं असतं की आम्हाला आवडतं सो आम्ही ठेवतो किंवा दिसायला छान दिसतं, राईट. तर मोस्टली लोकांचं तेच असतं. पण काय होतं ना की मार्बल हा शेवटी दगड आहे. दगड आपण मोस्टली आउटर साइडला युज करतो, इंटरनल आपण तो जास्त युज नाही करत. आणि मार्बलचं वेट जास्त असतं, खूप हेवी असतो मार्बल. त्याप्रमाणे लाकूड जर आपण बघितलं ना तर लाकूड म्हणजे त्याप्रमाणे लाईट वेट असतं आणि पॉझिटिव्हिटी पण खूप जास्त देतं लाकूड. आणि देवघर आपण मोस्टली नॉर्थ ईस्टला ठेवतो, तर तिथं एवढं मोठं मार्बल आपण जर ठेवलं तर आपला खूप मोठा लॉस होईल. त्याच्यामुळे ते मार्बलचं देवघर नसावं. ओके, ओके. सो ज्यांनी मार्बलचं केले तो प्लीज शिफ्ट करा लाकडी देवघराकडे, जेणेकरून पॉझिटिव्हिटी अजून वाढेल. येस. आणि ह्या वास्तूचं आणि आपल्या हेल्थचं काय संबंध असतो, म्हणजे कितपत संबंध येतो? संबंध कसा येतो की आता आपण बघितलं ना तर वास्तूमध्ये आपण बघितलं साऊथ वेस्ट आहे, तर साऊथ वेस्ट ही पृथ्वी तत्वावर जाते. त्यामुळे सगळे म्हणतात की साऊथ वेस्टला बेडरूम असावं, का तर स्टेबल आहे. जेव्हा तुम्ही स्टेबल असणार तेव्हा तुम्हाला हेल्थ इश्यू जास्त होणार नाही. जेव्हा तुम्ही साऊथ ईस्ट झोनला ना तिथं अग्नितत्व आहे. अग्नितत्व म्हणजे काय, जर सायंटिफिकली जर मी तुम्हाला सांगायला गेले तर सूर्याची किरणं येतात. सूर्याची किरणं कुठे जास्त येतात, साऊथ ईस्टला खूप जास्त येतात. आणि जेव्हा तुम्ही तिथं झोपता ना कुठेतरी ती एनर्जी स्टक होते का तर ते डायरेक्ट आपल्यावरती येतात ना. तर मग त्यानंतर तुमचं डोकं दुखणं
किंवा मेंटली असं म्हणतो ना माणूस डिस्टर्ब राहणं, चिडचिड होणं, ह्या गोष्टी व्हायला सुरुवात होती. नॉर्थ ईस्टला झोपलं की ते जलतत्वामध्ये जातं. बरोबर. आणि जलतत्वामध्ये गेल्यामुळे पोटाशी रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. ओके. सो बऱ्याच लोकांना असं कळत नसेल की बाबा हे त्रास कुठून होतोय. होतात. हो, आणि पण ते जेव्हा त्यांना कळेल किंवा हे वास्तूशी थोडंसं आहे आणि आपण बघायला पाहिजे, त्यानंतर त्यांना निश्चितच ह्या गोष्टीवर त्यांना फोकस करता येईल. सो ह्यासोबत आता हेल्थ तर झाले, आता तुम्ही इंटेरियर पण करताय, वास्तू पण करताय. सो हे दोन्ही पण तुम्ही बजेट फ्रेंडली, कारण सगळा खेळ तो बजेटचा आहे. हो. सो बजेट फ्रेंडली तुम्ही कशी करू शकतात? इंटेरियर तर मी बजेट फ्रेंडली असं करते की पहिल्यांदा मी माझ्याकडनं दोन कोटेशन तरी मिनिमम मी देते क्लायंटला, की कुठल्या याच्यामध्ये कोणतं मटेरियल आहे. आणि म्हणजे जे आता समजा हाय लेवलला असेल, म्हणजे एक कमी असतं एक जास्त असतं, तर जास्त वाल्यामध्ये आपण कुठलं मटेरियल युज करणार आहे आणि कमी वाल्यामध्ये कुठलं मटेरियल युज करणार आहे, तर ते मी क्लायंटला सांगते. त्यांच्या किती रिक्वायरमेंट कोणत्या याच्यामध्ये पूर्ण होतील ते पण सांगते आणि त्यानुसार बनवते. बऱ्याचदा असं होतं क्लायंटचं की नाही आमचं बजेट नाहीये किंवा आमच्या बजेटमध्ये बसत नाहीये, तर मग काय करायचं. पण त्यांना सगळं हवं असतं. आजकाल बघितलं तर लोकांना प्रत्येक रूम मध्ये वॉर्डरोब हवी आहे, बेड हवाय, सगळं हवंय, पण फर्निचरला जर बघायला गेलं तर खर्च खूप जास्त होतो. आणि जेव्हा आपण इंटेरियर करायला जातो ना, तर इंटेरियर मध्ये मग आजकाल लोकांचं असं नाही की आम्हाला फक्त एवढं केलं की बस. त्यांना वॉल डेकोरेट करून हव्यात, त्यांना एंट्रन्स डेकोरेट करून हवे, म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंट्स खूप असतात, पण बजेट वाला कमी असतं. मग त्यांच्यानुसार मग त्याप्रमाणे मी मटेरियल सर्च करते की त्यांच्या बजेटमध्ये कुठलं मटेरियल बसेल आणि त्यांच्या गोष्टी पण फुलफिल झाल्या पाहिजे. म्हणजे त्यांचे जे एक्सपेक्टेशन आहे ना, की त्यांना जे जे हवं ते आपण फुलफिल करण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही बजेट फ्रेंडली इंटेरियर तर करून देते. आणि वास्तूचं म्हणाल तर मी म्हणजे असं वास्तूचे चार्जेस घेते. आता मला असं वाटतं की ज्या गोष्टीचं मूल्य नाही घेतलं आपण, तर त्याची व्हॅल्यू ना लोकांना राहते ना त्याच्याने फरक पडतो. बरोबर. तर त्याच्यामुळे मी मूल्य घेते. पण कधी कधी एखाद दुसरे मला असे भेटतात लोक की ज्यांची परिस्थिती नसती, गरीब असतात किंवा त्यांना करून हवं असतं. म्हणजे मी 1 RK पण वास्तूची कामं केलेली आहे की तेव्हा त्यांचं बजेट नसतं, पण त्यांच्या घरामध्ये गेलं ना की म्हणजे मी स्वतः 1 RK घरं बघितलेली आहेत की कुठेतरी म्हणजे किचन आणि हॉल, म्हणजे आपण म्हणतो ना, आणि हॉल म्हणजेच बेडरूम, तर मग त्यामध्ये काम करताना मग त्या लोकांचं असतं की बजेट नाही आमचं, मग कसं करणार. पण ते क्रिस्टल्स लावायचे असतात, सगळं करायचं असतं. मग त्याकडून मी विदाउट प्रॉफिट त्यांना क्रिस्टल्स वगैरे लावून देते आणि माझे चार्जेस पण कमी घेते. 10 वर्षाचा पिरियड तुमचा इंटिरियर मधला किंवा वास्तू मधला, सो कसं वाटते ही जर्नी? आणि ऍज अ फिमेल एंटरप्रेन्योर म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले का ह्या फील्ड मध्ये असताना? फील्ड मध्ये असताना तरी एवढे प्रॉब्लेम नाही आले, पण स्टार्टिंगला थोडं ऑकवर्ड वाटत होतं का तर सगळे वर्कर्स असतात, सगळे मेल असतात आणि एवढ्या मेल्स लोकांसोबत आणि पहिल्यांदा त्यांना हँडल करायचं, काम सांगायचं, उचलून सांगायचं. त्यांना काम सांगणं म्हणजे असं डिफिकल्ट होऊन जातं आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं आणि त्यांना आपल्या गोष्टी पण समजायला हव्या किंवा त्यांनी म्हणजे. पण मी आतापर्यंत बघितलं ना, तर काम करून घेताना आधी स्टार्टिंगला होत होतं मला थोडंसं, नाही का, की त्यांना आता कसं बोलायचं आपण, का तर ते मेल आहेत, मग डायरेक्ट बोललं की परत असं आवाज वाढवून पण जास्त बोलू शकत नाही लवकर, का तर चूक तर प्रत्येकाकडनं होती, वर्कर आहेत, मिस्टेक करणारच आहेत, पण असं ओरडून कसं बोलायचं. परत ओरडलं की परत त्यांना काय वाटतं, म्हणजे मी स्वतः जास्त विचार करायचे की एक म्हणतो ना आपण की फिमेल कडनं मेल कडनं ओरडलं जाणं हे म्हणजे बघायला पण वेगळं वाटतं. आणि तर त्यामुळं थोडंसं शांत राहून, आणि मी तर आतापर्यंत वर्कर्सला कधी ओरडत नाही, शांत राहून जेवढं सांगता येईल ना तोपर्यंत सांगते की गोड बोलून कामं करून घ्यायची बस. ओके. सो तुमचे वर्कर्स जर हे बघत असतील तर तुम्ही लक्षात ठेवा. ते स्वतः म्हणतात मॅडम तुम्ही ओरडत नाही आम्हाला बिलकुल, बाकीचे खूप ओरडतात. ओके. आणि मग ह्या सगळ्या जर्नी मध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीकडनं कसा सपोर्ट मिळाला? फॅमिलीकडनं आधी जेव्हा माहेरी होते तर मम्मीकडनं बराच सपोर्ट मिळाला, का तर पप्पा लवकर एक्सपायर झाले, मग त्याच्यामुळे कुठेतरी सेटल तर व्हायचंच होतं. तर मग असं वाटलं की म्हणजे फॅमिलीचं असं फायनान्शियल जास्त इश्यू नव्हते, पण आपण म्हणतो ना की स्वतःच्या पायावर उभं राहायचं, की अचानक असे पप्पांची डेथ झाल्यामुळे ते रिअलाइज झालं की नाही फ्युचर आपण कोणाचं काही बघू नाही शकत. मग त्यामुळे मग स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी पण इंटिरियरला ऍडमिशन घेतलं होतं, बहिणीला पण घेतलं सोबत, तिला पण करायला लावलं. मग मम्मीचा भरपूर सपोर्ट होता. फक्त एवढंच आहे की आता मी जसं बोलले की जे मला फर्स्ट साईड मिळाली ती होती खडकवासल्याला. आता तिथून येणं जाणं म्हणजे खूप जास्त हे व्हायचं, ट्रॅव्हलिंग पण व्हायचं आणि प्लस असं व्हायचं उशीर पण व्हायचा.
मग उशीर झाला की आता कसं होतं की आपण आता मी बघितलं तर मी गावामध्ये राहिलेली आहे की म्हणजे औंध म्हणलं तर पहिल्यांदा गावच होतं. हा तर मग तिथे आजूबाजूला लोक, मग एवढा उशिराच येते, मग असंच होतं म्हणजे नाही का. तर मम्मीकडनं पण असं होतं आधी स्टार्टिंगला की, पण नंतर मम्मीने खूप सपोर्ट केला की ठीक आहे करा, नाही का माझ्या मुलींवरती विश्वास आहे, त्या करून दाखवतील. तर मग त्या सपोर्ट नंतर मग आम्ही व्यवस्थित सेटल झालो दोघी, सगळं व्यवस्थित झालं. आणि लग्नानंतर तर मिस्टरांचा प्रश्नच नाही, मिस्टरांनी तर खूप जास्त सपोर्ट केला. ओके. हा म्हणजे आणि अजून अजूनही पण सपोर्ट करतात. करतायत. ओके. खूप सपोर्ट करतात मिस्टर. म्हणजे आपण म्हणलं ना की आता मी बाहेर जाते तर ते तेवढे रेडी असतात की ठीक आहे तुला उशीर झाला ना तर मी स्वयंपाक करेल. म्हणजे असे मिस्टर भेटणं तर खरंच नशीब आहे ऍक्च्युली. हा. सो प्रत्येक का तर सक्सेस लेडीजच्या मागे मला असं वाटतं की त्यांचा हस्बंड असतो. असतो. सो प्रत्येकासाठी ती ब्लेसिंगच आहे ऍक्च्युली. हो. आणि मी बघितलं तर माझ्या मुलाचं पण आहे ना, आता तो 6 वर्षाचा आहे. पण मी जशी त्याला बघते ना, जसं मोठं होत चाललंय ना, तसं त्याला एवढं अंडरस्टँडिंग वाढलंय ना की मम्मी काम करते ना तर ठीक आहे. तो स्वतःचं घातलेला बसर स्वतःच आवरून ठेवतो. अरे वा. स्वतःच्या गोष्टी स्वतःच जागेवर ठेवतो. किंवा खायला घेताना पण नाही का की तू नको थांब मम्मी, मी ट्राय करतो, मी घेतो माझ्या हाताने. म्हणजे एवढं खूप सुंदर. म्हणजे पोरं अंडरस्टँडिंग होतात आणि हा. आईचं कष्ट पाहतायत आणि ते कष्ट पाहत पाहत मोठं होत आहेत. कुठेतरी आई इन्स्पायरिंग असतेच, इन्स्पिरेशन असतेच त्यासाठी. सो ह्या सगळ्यामध्ये तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसं करता, की म्हणजे घरी किती टाइम देता, कसं असतं तुमचं वर्क लाईफ? घरी बघितलं तर टाइम द्यायला थोडं डिफिकल्ट जातं, का तर काम खूप असतं. इंटेरियर म्हटलं ना तर इंटेरियर मध्ये तर बरंच काम आहे. आणि वास्तूचं पण असं होतं, माझे विजिट इथेच नसतात, का तर ऑल ओव्हर महाराष्ट्रात असतात. मग कधी पंढरपूरला, कधी मुंबईला, कधी औरंगाबादला, म्हणजे कुठेही जावं लागतं. मग त्यावेळेस हस्बंड सपोर्ट करतात, मग हस्बंड आणि मी जातो. आणि मम्मी जवळ असल्यामुळे मम्मीकडे मुलाला सोडून जाते, तर तेवढा सपोर्ट आहे की म्हणतो ना आपण खरंच फॅमिलीचा सपोर्ट लागतो. बरोबर. तर आहे म्हणजे तेवढा सपोर्ट, त्याच्यामुळे करू शकते बॅलन्स. पण टाइम घराला द्यायला थोडा डिफिकल्ट जातो, जास्त देऊ नाही शकत. मुलाला पण असं सॅटर्डे संडे वाटतं की सुट्टी टाइम द्यावा, पण सॅटर्डे संडेच लोक फ्री असतात. आणि त्यामुळे सॅटर्डे संडे पूर्ण पॅक जातो. बरोबर. त्यामुळे त्याला पण वेळ देता येत नाही जास्त. बरोबर. मग कुठेतरी आपला थोडासा दिवसातला 1.5-2 तास मी त्यासाठी काढते की बस बोल किंवा काय. हो, खूप छान. सो फॅमिली सपोर्ट तर आहेच आणि असणारच आहे. सो ह्या फील्डमध्ये जे नवीन मेंबर्स येणार किंवा नवीन लेडीज येणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? नवीन लेडीजला किंवा जे नवीन इंटेरियर डिझायनर असतील किंवा ते येणार असतील, तर मी त्यांना हेच सांगेल की मार्केटमध्ये सध्या कॉम्पिटिशन खूप आहे. बरोबर. का तर मला माहिती आहे की आज एकाने म्हणजे 3 म्हणजे क्लायंट 10 जणांकडनं कोटेशन काढून घेतात. असं नाही की आज माझं जरी काम बघितलं ना की 10 जणांकडनं ते कोटेशन काढणार, 10 जणांचे काम बघणार आणि त्यानंतर ते डिसिजन घेणार. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप आहे. आणि हा कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल ना तर एक असतं की त्यांच्या बजेटमध्ये बसून पण द्यावं लागतं आणि प्लस क्वालिटी पण द्यावी लागते. बरोबर. का तर क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं तर कामं पुढे मिळणारच नाही. बरोबर. त्यामुळे क्वालिटी पण बॅलन्स करायला लागते आणि प्लस त्यांचं बजेट बघून सगळं बघून, तर त्यांनी पण असंच करायला हवं. ओके ओके. सो क्वालिटी आणि जे बजेट आहे त्याचं एक छान सुवर्ण मध्य साधून त्यांचे ते काम मिळवून द्यायला पाहिजे, काम करून द्यायला पाहिजे. सो खूप छान संदेश दिलाय. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी MLA ग्रुपकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच काम करत राहा आणि अजून बरेच मोठे प्रोजेक्ट घेऊन आमच्या शो मध्ये परत या. सो मनापासून धन्यवाद, तुम्ही इथं आलात आणि आमच्या सोबत केलं त्याबद्दल. थँक्यू.